तर धम्मपद 173. यस्य पापं कथं कम्मं कुशलेन विधीयति सोमं लोकं पहासेति अब्बमुत्तो वा चंदिमा. तर अर्थ हा आहे की जो कोणी व्यक्ती जो आपल्या वाईट गोष्टींवर चांगल्या कर्माने मात करतो, तो तो त्या मात करतो तो जगाला प्रकाश देतो, जसा चंद्र ढगापासून मुक्त होत असतो. हिंदीमध्ये सांगतो, वो अच्छाई से वह जो अच्छाई से बुराई करता है की नाही, हे थोडं चुकीचं आहे. पण सिंपल आहे की जो वाईटवर चांगल्याने मात करतो, तर तो कसा त्या जसा चंद्र काळ्या ढगांच्या मागे लपलेला असतो आणि ते काळे ढग जेव्हा निघून जातात तर चंद्राचा प्रकाश मिळतो, तसा तो व्यक्ती या जगामध्ये प्रकाश मिळवत असतो. हे या गाथेचा अर्थ आहे. ही गाथा जी आहे ती अंगुलीमालावर आहे. कुसलेन, इथं कुसलेन शब्दाचा अर्थ आहे की म्हणजे अरहंत मग्गा मधलं जे चांगलं कर्म आहे ते फोर्थ अँड फायनल जो मग्गा निघाला आहे ते. ठीक आहे. तर ही जी गाथा आहे भगवान बुद्धांनी जेतवनमध्ये असताना अंगुलीमालासाठी म्हटली होती. तर किंग पसेनदी राजा प्रेसनजीतच्या राजगृहामध्ये सभागृहामध्ये जे मुख्य पंडित होते, हेड प्रिस्ट होते, त्यांचा मुलगा होता अंगुलीमाल. कोसलचे राजा किंग प्रेसनजीत होते, त्यांचा मुलगा होता अंगुलीमाल. त्याचं ओरिजिनल नाव जे होतं ते अहिंसक अहिंसक होतं. तर ज्यावेळेस त्याचं वय वाढलं तर त्याला तक्षशिलाला पाठवलं गेलं. तक्षशिलाला त्यावेळेस एक नामांकित विद्यापीठ होतं, तिथं त्याला शिकवण्यासाठी पाठवलं. तर अहिंसक जो होता तो पहिल्यापासूनच खूप ओबिडियंट, म्हणजे गुरुचं सगळं मानणारा होता, जे काही ते म्हटलं. आणि खूप हुशार होता. सर्व जे टीचर होते, जे काही शिक्षक होते, तो त्यांचा लाडका होता. त्याच्यामुळे जे दुसरे जे स्टुडंट होते ते त्याच्यावर खूप चढायचे. तर तर हे टीचर आणि टीचरची जी वाईफ होती त्यांचा तो लाडका होता. तर हे जे जेलस होते यांनी काय केलं की फाल्सली एक रिपोर्ट दिला. फाल्स रिपोर्ट म्हणजे काय, चुकीचा एक संदेश दिला त्या शिक्षकाला की तुमची जी वाईफ आहे आणि अहिंसक जो आहे यांच्यामध्ये काहीतरी गडबड चालू आहे किंवा अफेअर चालू आहे, अशी एक दिली. इंग्लिश शब्द आहे अफेअर, गैरसंबंध म्हणून आपण. सॉरी गैरसंबंध चालू आहे असं हे देते फाल्स. परंतु पहिले ते विश्वास नाही ठेवत शिक्षक. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस ही माहिती समोर येते त्यांच्या, ते विश्वास ठेवावा लागतात. मग त्या मुलावर सूड उगवण्यासाठी ते जे शिक्षक असतात ते त्याला एक प्लॅन देतात. ते म्हणतात की माझ्याकडे एक अशी उच्च शिकवण आहे जी
मी तुला एक परीक्षा पास झाल्यानंतरच देणार. तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर तो त्याला म्हणतो, की "तू जा आणि 1,000 लोकांची हत्या करून ये." आणि प्रत्येक हत्येच्या वेळेस त्याचं पोट कापून ॲज अ प्रूफ आणायचं. ओके. त्याच वेळेस मी तुला ही जी प्राइसलेस नॉलेज जे आहे, जे उच्च शिक्षण आहे किंवा अतिउत्तम जे शिक्षण आहे ते मी तुला देईल किंवा शिकवण देईल. तर हा जो असतो अहिंसक हा नॉलेजचा खूप भुकेला असतो. तर तर हा चालला जातो तिथून आणि त्याच्यानंतर जो ते तो हत्येचं जे हे आहे किलिंग्स तो ते स्टार्ट करतो. आणि तो काउंट कधीच लूज करत नाही. काउंट कधी लूज म्हणजे मोजणं कधीच थांबवत नाही आणि त्याच्या गळ्याच्या भोवती तो ती माळ तयार करून टाकतो. तर या पद्धतीने अंगुलीमाल सर्वांना फेमस झालता त्या संपूर्ण राज्यामध्ये. तर अंगुलीमालला पकडण्यासाठी राजा सुद्धा प्रिपरेशन करत होता. हे जेव्हा ऐकते, की राजा त्याला पकडणार आणि मारून टाकणार. त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई जी असते तिचं नाव मंतानी असतं. मंतानी. तर ती जंगलामध्ये त्याला शोधून गेली. त्यावेळेस अंगुलीमालचे 999 हत्या ऑलरेडी झालेल्या असतात. 999. तर फक्त एकच बाकी असतं आणि ती जी एक बाकी आहे, तर ती हत्या तिच्या आईचीच होणार असते त्यावेळेस. आणि तो ऑलरेडी 1,000 मारण्याच्या 1,000 किल्स करायचे हे त्याच्या मनामध्ये ऑलरेडी होतं म्हणून समोर कोणीही येवो तर तो सोडणार नव्हता. तर हे भगवान बुद्धांना दिसतं. भगवान बुद्धांना हे दिसतं, की हा आईची हत्या करून निराईमध्ये जाणार सरळ. म्हणजे हवेशीमध्ये चालला जाणार. तर त्याच्यावर करुणा म्हणून भगवान बुद्ध त्या जंगलामध्ये जातात. मग ऑलरेडी अंगुलीमाल जो असतो तो झोपलेलाच नसतो बऱ्याच दिवसांपासून. एक्झॉस्टेड झालेला असतो. कारण की जे टास्क असतं, जे टार्गेट असतं ते त्याला कंप्लीट करायचं. तर त्यानं ऑलरेडी मन ठेवलेलं असतं, जो कोणी दिसेल त्याला मी आता मारेन. ओके. तर बुद्ध पास होऊन जातात त्याच्यापासून. तर भगवान बुद्ध त्याला दिसतात आणि तो त्यांच्या मागं तो ते चाकू, सुरा किंवा तलवार म्हणा ते घेऊन पळायला लागतो. तो पळतो परंतु भगवान बुद्ध त्याला त्याच्या हाती लागतच नाही. मीन्स खूप प्रयत्न करतो. बट समथिंग काहीतरी असं घडत असतं की पकडू शकत नाही. मग तो रडायला लागतो आणि म्हणतो, "हे शमना थांब, थांब." मग तिथं भगवान बुद्ध उत्तर देतात की "मी ऑलरेडी थांबलेलो आहे. तर तू थांबलेला नाही." अंगुलीमालला समजत नाही की असं का म्हटलंय. मग भगवान बुद्धाला ते विचारतात की "तुम्ही असं का म्हटलंय?" सांगा. भगवान बुद्ध म्हणतात की "मी ऑलरेडी स्टॉप झालोय. मी ऑलरेडी थांबलोय हत्या करण्यापासून. मी ऑलरेडी थांबलोय दुसऱ्यांना वाईट वागणूक देण्यापासून. मी ऑलरेडी स्वतःला तयार केलंय या संपूर्ण जगाला प्रेम, संयम आणि ज्ञान देण्यासाठी. परंतु तू आहे असा जो अजूनही द्वेष, ईर्ष्या आणि हत्येपासून थांबलेला नाही. अजूनही तुझ्यामध्ये करुणा आणि संयम तयार झालेला नाही. त्यामुळे तू थांबलेला नाही." असं हे शब्द ऐकल्याबरोबर भगवान बुद्धांच्या तोंडामधून विचार करतो, की हे जे श्रमण आहे हे खूप हुशार आहे.
खूप हुशार आहे. मग त्याच्या त्याच्या मनात येतं, की यांनीच माझ्यामध्ये काहीतरी बघितलंय. तर तिथंच सर्व जे शस्त्र असतात ते फेकून देतात आणि भगवान बुद्धांच्या संघामध्ये भगवान बुद्धाच्या संघामध्ये प्रवेश करतात. ज्यावेळेस राजाचे जे सैन्य असतं ते अंगुलीमालला कॅप्चर करण्यासाठी आलेलं असतं जंगलामध्ये. तर त्यांना कळतं, की भगवान बुद्धांच्या संघामध्ये अंगुलीमाल गेलेले आहे आणि ते भिक्खू झालेले आहे. आणि त्याच वेळेस अंगुलीमालची जी आई असते ती संपूर्ण जंगलामध्ये त्याचं नाव घेऊन ओरडत असते, परंतु तो काही तिला सापडत नाही. कारण की त्याला माहिती आहे, की ते भिक्खू सॉरी स्टोरीमध्ये ते ऑलरेडी भिक्खू झालेले असतात. ड्युरिंग द जेतवाना म्हणजे जेतवनमध्ये राहताना अंगुलीमाल खूप अर्डंटली आणि डिलिजंटली प्रॅक्टिस करतात. खूप सातत्यानं आणि खूप चांगल्या रीते प्रॅक्टिस करतात ध्यानाची आणि खूप कमी वेळामध्ये ते अर्न होतात. त्यानंतर एक दिवस ते ज्यावेळेस पिंडपातला जातात, तर लोक जे असतात ते त्यांच्या सोबत भांडणं करायला लागतात आणि त्यांच्या अंगावर दगड फेकायला लागतात. तर या दगडफेकीमध्ये काय होतं, की एक दगड त्यांच्या डोक्याला लागतो आणि ते खूप घायाळ होतात. परंतु ते मॅनेज करतात भगवान बुद्धापर्यंत जाण्यासाठी. हे स्वतःला मॅनेज करतात तिथपर्यंत नेतात स्वतःला भगवान बुद्धापर्यंत. तर ते भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, की माझ्या पुत्रा अंगुलीमाला, तू या जीवनामध्ये खूप काही वाईट केलेलं आहे. संयम ठेव. तू जे काही वाईट केलेलं आहे, तू याच जन्मामध्ये आता फेडू लागलाय. तुझे जे कर्म होते ते तुला नरकामध्ये टाकण्यासारखे होते. परंतु तुला ते आताच फेडावं लागत आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर अंगुलीमाल पास होऊन जातात आणि परिनिब्बाण म्हणजेच निब्बाण प्राप्त करतात. त्यानंतर सगळे भिक्खू विचारतात, की अंगुलीमालांचा जन्म कुठं झालाय? भगवान बुद्ध म्हणतात, की ते या जगापासून ऑलरेडी मुक्त झालेले आहे. तर भगवान बुद्ध ना विचारतात, की कुठं गेले? त्यावेळेस भगवान म्हणतात, बिकॉज अंगुलीमालांनी खूप सगळं वाईट केलं होतं. कारण त्यांना कोणीच चांगला मित्र नव्हता. परंतु ज्यावेळेस त्यांना चांगला मित्र भेटला, त्या मित्राच्या मदतीनं, त्या चांगल्या उपदेशानं आणि चांगल्या जागरूकतेनं आणि धम्माच्या प्रॅक्टिसनं त्यांना जे काही वाईट होतं ते याच जन्मामध्ये चांगल्यावर नष्ट करून टाकलं. हे भगवान बुद्धाचे तिथं शब्द होते. ओके. तर तर या स्टोरीमधून आपल्याला काही गोष्टी काही गोष्टी समजू शकतात, की सॉरी काही गोष्टी समजू शकतात, की बरेच जण हा विचार करतात, की मी तर आयुष्यभर वाईटच केलेलं आहे. आता मी चांगलं कसं करू आणि आता चांगलं करून काय होणार? ते असं ते विचार करतात. तर याच्यावरून आपण समजू शकतो, की
अं, तिचे थॉट्स असतात या प्रकारचे हे काही कामाचे नसतात. हे डिस्करेज करतात माणसाला. इव्हन कितीही वाईट आपण एका जन्मामध्ये केलेलं असेल तर शुअरली त्याच्यावर एकच उपाय असतो की त्या वाईटला आपण चांगलं करून कमी करू शकतो किंवा नष्ट करू शकतो. कारण की त्या चंद्राप्रमाणे जर चमकायचं असेल तर शुअर आपल्याला वाईट कर्माचे जे वाईट कामाचे जे काळे ढग आहे त्याच्यापासून बाहेर निघावं लागतं. जसं अंगुलीमालांनी डिसिजन घेतलं होतं की चांगल्या मित्रांची संगत त्यांनी पकडली म्हणजे भगवान बुद्धांची. त्यांनी जे काही वाईट केलेलं होतं इव्हन 999 हत्या म्हणजे शुअरली हेल होती, नरक होता. परंतु जेव्हा कल्याण मित्राची संगत लागते, ज्यावेळेस कल्याण मित्र सोबत येतात, तर त्या काळ्या ढगांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्या काळ्या ढगांमधून स्वतःला बाहेर ओढण्यासाठी एक प्रकारची मदत होत असते. म्हणून आपण हे कधीच विचार नाही करायला पाहिजे, की मी इतकं सगळं वाईट केलेलं आहे, अ, तर मी कधी आता चांगलं होऊ शकणार नाही किंवा इव्हन जो वाईट करत असतो त्यालाही माहिती असतं, की वाईट करणं हे वाईट आहे आणि त्याला ते कधी-कधी आवडत सुद्धा नाही. परंतु एक प्रकारची हॅबिट झाल्यामुळं आणि चांगली संगत न लाभल्यामुळं तो त्या कंटिन्यू त्या भ्रमामध्येच जगत राहतो आणि स्वतःसाठी नरकाचा रस्ता तयार करत राहतो. इव्हन अंगुलीमालांना कधीही म्हणजे चांगले मित्र लाभले नाही. तर त्यांना आधीच चांगले मित्र लाभले असते, चांगली ॲडवाइस जर लाभली असती, इतका प्रॉब्लेम झाला नसता. म्हणजे त्यांनी जे हत्या केलेल्या असतात, इव्हन अरहंत असताना सुद्धा त्या हत्येचं फळ काय आहे? त्यांची हत्याच होते. त्यांना दगडांनी मारल्या जातात त्याच्यावर. तर इथं इथं हे समजून घ्यायला पाहिजे, की जे काही कर्म असतात ते आपला पिछा बिलकुल सोडत नसतात. की जे 4 प्रकारचे आहेत, की एक प्रकारचं की कर्म ते जे पुन्हा रिझल्ट्स तयार करतात. म्हणजे रिझल्ट्स पण चांगल्यापासून वाईट, वाईटपासून वाईट किंवा चांगल्यापासून चांगला रिझल्ट्स. हे नंबर 2 सपोर्टिव्ह असतात काही. सपोर्ट करतात. जसं की एक चांगलं केलं तर तुमचं प्रशंसा होते, नाव होतं. दोनदा केलं, तीनदा केलं. ओके. दुसरी सुखद घटना उत्पन्न करण्यासाठी असलेलं सपोर्टिव्ह कर्म. तिसरं असतं दुसऱ्यामध्ये जसं की म्हणजे की एक एक चांगलं कर्म केलं तर दुसरं चांगलं कर्म करण्यासाठी एक प्रकारची मनामध्ये प्रेरणा किंवा ऊर्जा उत्पन्न करता येईल सपोर्टिव्ह कर्म. वाईट जर केलं तर त्या वाईटला वाईटच कसं कन्व्हर्ट करता येईल असं सपोर्टिव्ह कर्म असतं. तिसरं असतं रिडक्टिव्ह रिड्यूस करता इफेक्ट. रिड्यूस कसं की तुम्ही खूप जसं अंगुलीमाल आहे. अंगुलीमालाने 999 हत्या केल्या. त्या कर्मानुसार तर त्यांना राजांनी पकडून मारून टाकायला पाहिजे होतं. फाशी द्यायला पाहिजे होती. परंतु जसं ते संघामध्ये चालल्या जातात, तर राजा त्यांना पकडत नाही. इतर इथं त्यांचा जे कर्माचा जो इफेक्ट होता तो रिड्यूस झाला. हं. तर त्यांचा जो कर्माचा इफेक्ट आहे तो रिड्यूस झाला. एवढ्या हत्या केल्या होत्या तर शुअरली हेल पाहिजे होती. परंतु त्यांच्या चांगल्या अरहंत मग्ग आणि फलाच्या पॉवरने, अरहंत आणि मग्ग फलाच्या चांगल्या कर्माने
त्यांची जी काही वाईट कर्म होतं त्याचा इफेक्ट कमी होतो. त्याचा इफेक्ट कमी होतो त्याचमुळं त्यांना याच जन्मामध्ये अनंतपद प्राप्त होऊन त्रास जो आहे तो जास्त होत नाही. याला आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो, की जसं की आपण खूप वाईट केलेलं आहे आणि खूप वाईट केलेलं आहे आणि त्याला आता कमी जर करायचं असेल तर चांगलं करण्याची कृती वाढवावं लागतं. त्याच्यासाठी एक उदाहरण सिंपल आहे, की असं मीठ आहे ग्लासमध्ये, त्या ग्लासामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यात मीठ टाकलं मूठभर तर ते कडू लागेल आपल्याला जास्त खारट असल्यामुळे. परंतु तेवढंच मूठभर जर आपण एका नदीमध्ये टाकलं, तर त्याची चव लागणार नाही ते पाणी जर आपण पिलं तर एवढ्या मोठ्या पाण्याने. सेम तसंच आपले चांगले कर्म जर आपण नदीसारखे मोठे केले, तर वाईट कर्म जे मूठभर मिठासारखे त्याची चव लागणार. परंतु आपण चांगले कर्म फक्त एक ग्लासामधल्या पाण्याएवढे आणि मूठभर त्याच्यामध्ये जर वाईट कर्म टाकले, तर मीठ म्हणून, तर जीवन हे कडू होऊन जातं, दुःखी होऊन जातं. त्या टाइप आहे ते सगळं. सॉरी रिड्युसिंग कर्म. कधी सिंपल त्याचं एक उदाहरण अजून देऊ शकतो. जसं आपल्याला खूप तिखट लागतं कधी-कधी. तर त्याचा इफेक्ट आपण नष्ट करण्यासाठी काय करतो, आपण गोड खाऊन घेतो लगेच. तर ते जे अ, खूप तिखट जे लागलेलं आहे, त्याचं जे पॉवर असतं ते कमी होऊन जातं किंवा आपण पाणी पिऊन घेतो त्याच्यावर किंवा थंड पाणी पिऊन घेतो. सेम तसंच आहे. वाईट कर्माचा वाईट कर्माचा कडूपणा आपल्याला चांगल्या कर्माच्या गोडव्यानं नष्ट करावा लागतो. नष्ट नाही, कमी करावं लागत असतं. नष्ट नाही होत. त्याचे इफेक्ट भेटतात परंतु माहीत पडत नाही. जसं अंगुलीमालला माहीत पडले असते तेव्हा जर त्याला चांगली संगत लाभली नसती. तर हे बरेचसे असे उदाहरण आहे याच्यावरून आपण समजू शकतो, की एक एक चांगली संगत किंवा चांगलं कल्याण मित्र भेटणं हे रिलिजियस प्रॅक्टिसमध्ये 50% कव्हर करतात. ते नाही म्हणू शकणार, पुढचंच म्हणू शकतो कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. त्याच्यानंतरचा जो कर्माचा प्रकार आहे तो आहे नलिफाइंग. नलिफाइंग म्हणजे नष्ट करणारं कर्म. कर्म जे दुसऱ्या कर्माला डायरेक्टली नष्ट करून टाकतात. ते फक्त एकच आहे अरहंत मग्गाच्या वेळेस. ज्यावेळेस आपण अरहंत मग्गाने फल अटेन करतो, त्यावेळेस आपले जेवढे काही कर्म असतात ते डिस्ट्रॉय होऊन जातात मागचे. असं समजायचं की गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्याचं पाणी नाही बनू द्यायचं असेल, तर त्या पाण्याच्या वर जे आहे ते झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला उकळू द्यायचं. उकळू द्यायचं, उकळू द्यायचं, उकळू द्यायचं. त्याची वाफही बाहेर जाणार नाही आणि ते आतमधल्या आतमध्ये ते पाणी कमी होत, कमी होत, कमी होत पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. असं होतं का, की गॅसवर पाणी ठेवलंय, त्याच्यावर झाकण आहे. त्याचीच वाफ तयार होऊन पुन्हा खाली त्याचीच वाफ तयार होऊन त्याच भांड्यामध्ये पुन्हा पाणी तयार होऊ लागलं, असं होत नाही. परंतु ते झाकण जर आपण काढलं, तर ती वाफ बाहेर निघून पुन्हा पाण्याच्या रूपात आपल्यापर्यंत वापस येते. कर्माचंही तसंच आहे. परंतु अरंत मग्गा आणि अरंत फल नावाचं झाकण जर अ, त्याच्यावर जर ठेवलं आपण, तर ही जी कर्माची वाफ आहे, ती तिच्या तिथं आतमध्येच नष्ट होऊन जाते. ते असतात नलिफाइंग कर्म. म्हणजेच कर्म जे दुसऱ्या कर्मांना नष्ट करून टाकतात. ते फक्त अरंत मग्गाच्या वेळेसच होतं. परंतु आपण किती वाईट केलेलं असेल, काही केलेलं असेल, तर सिंपल आहे. आपण त्याला चांगल्यानं ओव्हरकम करायचं. आपण आपण त्याला चांगले कर्म करून,
सत्कर्म करून, पुण्य करून, सिंपल वे पुण्य करून त्याला कमी करून टाकायचं. म्हणजे त्याचा जो कडवाहटपणा आहे, जसं कारले असतात. कारले आपण कच्चे खाऊ शकत नाही म्हणून त्याला आपण भाजतो, शिजवतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये निंबू टाकून त्याचा जो कडवाहटपणा जो आहे तो भाजीमध्ये न लागावा म्हणून तो काढून टाकतो. वेगवेगळे उपाय आपण त्याच्यावर टाकतो मिठाच्या पाण्यानं. आय डोंट नो बट तसंच आहे. त्यावेळेस ती कारल्याची भाजी कडू लागत नाही. सिंपल वे आपल्या जीवनामधला कडवटपणा, दुःख जर नष्ट करायचं असेल तर प्रॅक्टिसच एक उपाय आहे. शील, समाधी, प्रज्ञाच एक उपाय. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. तुम्ही कोणत्याही नदीमध्ये जा, अंघोळ करा, कोणत्याही देवासमोर जा, त्याने नारळ फोडा, काही करा. कितीही काही केलं तर अंधश्रद्धेने हे नष्ट होत नाही. अंधश्रद्धेने हे कमी होत नाही. त्याच्यासाठी सत्कर्म करणंच हा एक उपाय असतो आणि सर्वात मोठं जे सत्कर्म आहे ते 3च रूपामध्ये होत असतं. शील पालन करून, ध्यान करून आणि समाधी. शील, समाधी, प्रज्ञा. प्रज्ञा प्राप्त करून. ओके. तर या गोष्टीवरून आपण हा बोध घेतला पाहिजे, की आपण डिस्करेज नाही व्हायला पाहिजे लाईफमध्ये. आपण कितीही वाईट जर झालेलं असेल आपल्या हाताने, तर एक वाक्य कधीही लक्षात ठेवायचं. "सब्ब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा. सच्चित पर्यदपनं एतं बुद्धानं शासनं." बुद्धाचं शासन मनामध्ये केव्हा सुरुवात होईल? ज्यावेळेस आपण वाईट करणं सोडून देऊ. चांगलं करण्याची सुरुवात करू. ओके. हेच होतं आजचं धम्मपद.